नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RT ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे. आता ऑनलाईन अर्ज भरताना प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या पाल्याचा नंबर RT मार्फत एखाद्या इंग्रजी शाळेमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, हे सर्व पालकांची इच्छा असते. परंतु आपल्याकडून फॉर्म भरताना काही चुका होतात किंवा कागदपत्रे अपुरे असल्यामुळे आपला RTमध्ये काही दिवसांनी लॉटरी काढली जाते. लॉटरी काढल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्या पाल्याचा म्हणजेच आपल्या मुलाचा RTमध्ये नंबर लागलेला आहे. आता नंतर काय होतं की नंबर लागल्यानंतर तुम्हाला RTमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी एक पडताळणी समिती स्थापन करण्यात आलेली असते. त्या पडताळणी समितीकडे जाऊन आपल्याला सर्व कागदपत्रे व्हेरीफाय करायची असतात. तर त्यावेळेस कोणकोणती कागदपत्रे बघितली जातात, त्यामध्ये काय काय चेक केलं जातं, हे संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. संपूर्ण यूट्यूबवरती तुम्हाला अशी माहिती कोणी सांगणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंतर पछतावा होईल की आपण हा व्हिडिओ अगोदर पाहिला असता तर बरं झालं असतं. कारण की खूप पालक जे आहेत ते मागच्या वर्षी या चुका केलेल्या आहेत. त्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत यासाठी मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळ्यात पहिली चूक जी आहे ती फॉर्म भरताना चूक होत असते. सायबर कॅफेवाल्याकडून देखील होऊ शकते आणि स्वतः आपण फॉर्म भरत असाल तर आपल्याकडून देखील ती चूक होऊ शकते. तर ती चूक कोणती आहे? तर सगळ्यात पहिलं आपल्याला विद्यार्थ्याचं नाव, आडनाव आणि वडिलांचं नाव हे आपल्याला टाईप करायला सांगतं. तर तिथे आपल्याला स्पेलिंग बरोबर सर्व कागदपत्रांवरती स्पेलिंग एकसारखी असणं गरजेचं आहे. आणि स्पेलिंग आता तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकताय. मी एक स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवलेला आहे. एकदा नोंदवलेली जन्मतारीख तुम्हाला परत बदलता येत नाही, त्यामुळे जन्मतारीख निवडताना तुम्हाला व्यवस्थित निवडायची आहे. जर तुम्ही चुकीची जन्मतारीख निवडली आणि तुमचा फॉर्म पुढे गेला, त्यानंतर तुमचा लॉटरीत नंबर लागला आणि त्यावेळेस लक्षात आलं की तुमच्या जन्मतारीख जी आहे फॉर्मवरती वेगळी आहे आणि जन्म दाखल्यावर वेगळी आहे, तर तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट केला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, एकाच बालकाचा एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील, हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. तर एक विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्याचा एकच फॉर्म भरला गेला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही डुप्लिकेट फॉर्म भरलात तर तुमचा RT प्रवेश प्रक्रियेमधून अर्ज बाद करण्यात येऊ शकतो, त्यामुळे एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला. RTचा ऑनलाईन फॉर्म भरताना तुमच्या लक्षात आले असेल की तुमचे कुठेतरी मोबाईल नंबर चुकला आहे किंवा जन्मतारीख चुकली आहे किंवा नावामध्ये काही चुकी झालेली आहे, तर तो फॉर्म तुम्ही सबमिट करण्याच्या अगोदर डिलीट करायचा आहे. डिलीट केल्यानंतर तुम्हाला परत नवीन अर्ज करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर तुम्ही चुका जर झाल्या असतील तर फॉर्म डिलीट करा, त्यानंतर परत एकदा फॉर्म भरा. आणि जर दिव्यांग बालकाचा अर्ज करत असाल तर पालकांनी चाइल्ड डिसेबिलिटी हा एक ऑप्शन आहे फॉर्म भरते वेळेस, तर त्यावरती तुम्हाला यस या पर्यायावरती क्लिक करायला विसरायचं नाही आहे. आणि जर तुम्ही चाइल्ड डिसेबिलिटी हा ऑप्शन यस केला तर तुमच्याकडे अपंग असल्याबाबतचं प्रमाणपत्र हे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. हे जर तुमच्याकडे नसेल आणि त्यामार्फत तुमचा जर RTमध्ये नंबर लागला असेल आणि प्रवेशाच्या वेळेस व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्याकडे ते सर्टिफिकेट नसेल तर मिळालेला प्रवेश देखील तुमचा रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला चाइल्ड डिसेबिलिटी यावरती यस करायचं आहे आणि नसेल तर नोवरती क्लिक करून तुम्हाला फॉर्म पुढे भरायचा आहे. तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता. इथे 5 ते 6 उदाहरणं दिलेली आहेत, ज्यामध्ये नावाचे उच्चार एकसारखे आहेत परंतु स्पेलिंग वेगवेगळे आहेत. यामध्ये तुम्ही पहिलं उदाहरण पाहू शकताय, अभिजित. यामध्ये ABHIJEET अँड ABHIJIT आर सेम. दोन्ही याचे उच्चार जे आहेत ते अभिजितच होतात, परंतु स्पेलिंग दोन्हीच्या वेगवेगळे आहेत. त्यानंतर तुम्ही खाली पण पाहू शकताय, इथे समीक्षा आणि दुसरा पण समीक्षा, आणि याच्यामध्ये E आहे आणि याच्यामध्ये I आहे फक्त. पण दोन्ही नावाचा उच्चार जरी एक असला तरी स्पेलिंगमध्ये तफावत आहे. त्यामुळे असा जर अर्ज तुमचा भेटला की अर्जामध्ये तुमचं नाव समीक्षा 2 नंबरचं बघा समीक्षा याप्रमाणे आहे आणि डॉक्युमेंटवरती समीक्षामध्ये Mच्या नंतर I आहे आणि इकडे बघितलं तर समीक्षामध्ये फॉर्मवरती E आहे,
तर अशा केसमध्ये तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो. जे तुमच्या कागदपत्रावरती नाव आहे ते तसंच नाव आपल्याला फॉर्म भरताना फॉर्मवरती पण आलं पाहिजे, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. तुम्ही इथे खाली पाहू शकताय चेकलिस्ट त्यांनी सांगितलेलं आहे की ते फॉर्ममध्ये काय काय चेक करतात. सगळ्यात पहिलं डेट ऑफ बर्थ चेक केली जाणार आहे. त्यानंतर बालकाचं पहिलं नाव मराठी आणि इंग्लिशमध्ये ते चेक केलं जाईल. त्यानंतर वडिलांचं नाव मराठी इंग्लिशमध्ये चेक केलं जाईल. त्यानंतर आडनाव मराठी आणि इंग्लिशमध्ये हे चेक केलं जाईल. आईचे नाव इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये हे चेक केलं जाईल. यामध्ये तुमचे डॉक्युमेंटवरील नाव आणि फॉर्मवरील नाव एकसारखं असणं खूप गरजेचं आहे, अन्यथा मिळालेला प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. मित्रांनो, मागील वर्षी सगळ्यात जास्त फॉर्म जे रिजेक्शन करण्यात आलेले आहेत ते कशामध्ये, तर निवासी पुराव्यामध्ये तुम्ही जो पुरावा देता यामध्ये खूप साऱ्या पालकांचे अर्ज जे आहेत, अर्ज म्हणजे लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर देखील त्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. कोणत्या चुकीमुळे, तर निवासाच्या पुरावामध्ये तुम्ही जे कागदपत्रे सादर करणार आहेत त्या कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे तिथे प्रवेश जे आहेत ते रद्द करण्यात आले आहेत. तर तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकताय. RTEच्या ऑफिशियल साईटवरती हे पब्लिश करण्यात आलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, जर तुम्ही निवासी पुरावा म्हणून RTE 25% प्रवेश प्रक्रियेकरिता तुम्ही त्या ठिकाणी राहताय, त्या कार्यक्षेत्रामध्ये राहताय किंवा त्या ठिकाणी तुम्ही शाळा निवडत आहात, तिथे तुमचं जर स्वतःचं घर असेल, स्वतःच्या मालकीचं घर असेल, तर तुम्ही निवासी पुराव्यामध्ये रेशनिंग कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, वीज बिल देऊ शकता, टेलिफोन बिल देऊ शकता, प्रॉपर्टी टॅक्स देऊ शकता, घरपट्टी देऊ शकता, मतदान ओळखपत्र म्हणजेच इलेक्शन कार्ड देऊ शकता, पासपोर्ट देऊ शकता आणि राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक. यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही स्वतःचं घर असेल तर निवासी पुरावा म्हणून देऊ शकता. परंतु हे झालं स्वतःचं घर जर असेल तर तुम्ही यापैकी एक पुरावा निवासी पुरावा म्हणून देऊ शकता. परंतु मागील वर्षी काय झालं की खूप जण भाडेकरू असतात. RTE प्रवेश प्रक्रियेमध्ये बाहेरगावून आलेले लोक असतात आणि ते आपल्या मुलांना चांगल्या शहरामध्ये चांगल्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी भाड्याने राहत असतात. तर त्यामुळे त्यांना इथे डॉक्युमेंट जे आहे ते स्वतःचं मालकी हक्काचं घर नसल्यामुळे त्यांना डॉक्युमेंट जे आहे ते बनवावं लागतं. ऑनलाईन रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट, इथे तुम्हाला ॲफिडेविट केलेलं किंवा नोटराईज रेंट ॲग्रीमेंट जर असेल तर ते चालत नाही. मागील वर्षी खूप जणांनी ही चूक केली की त्यांनी नोटराईज वकिलाकडून जे बनतं नोटरीवरती तर ते नोटरीवालं भाडेकरारनामा जो आहे तर तो इथे चालत नाही. आपल्याला दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा हा इथे आपल्याला RTE प्रवेश प्रक्रियेसाठी चालतो आणि याचा कमीत कमी कालावधी हा 11 महिन्यांचा असायला हवा आणि जास्तीत जास्त तो किती पण असेल तो चालतो. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हा भाडेकरार कधी बनवलेला पाहिजे. तर हा भाडेकरार जो आहे तो तुम्ही RTEचा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा हे सांगण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ आज दिनांक आहे 1 जानेवारी आणि तुम्ही फॉर्म भरत आहे, समजा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे 3 तारखेला, तर तुमचं हे भाडेकरारनामा जो आहे तो 1 तारखेला झालेला पाहिजे. त्यानंतर तुम्ही 3 तारखेला 2 तारखेला RTEचा फॉर्म भरलेला पाहिजे. म्हणजेच थोडक्यात काय, तर RTEचा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या अगोदर तुमचं हे रेंट ॲग्रीमेंट जे आहे ते बनलेलं पाहिजे. तर त्या हिशोबाने तुम्हाला पुढे तुमची तसेच जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडणार आहेत तर त्यांच्या निवासाची पडताळणी देखील करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी पालक किंवा बालक राहत नाही असे जर आढळून आले तर त्यावेळेस देखील तुमचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. हे क्लिअर आपल्याला GRमध्ये इथे नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे पालकांनी या चुका टाळायच्या आहेत, जेणेकरून तुमचे प्रवेश जे आहेत लॉटरीमध्ये नंबर लागूनसुद्धा फेटाळले जाऊ शकतात, रद्द केले जाऊ शकतात. त्यामुळे आत्ताच सावधगिरी बाळगा आणि जे काही चुका होत असतील त्या चुका दुरुस्त करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.